कुठे गेला? नक्की काय झालं ओरडायला? अचानक सगळे मुले का ओरडतात याचं उत्तर म्हणजे क्लासमध्ये आलं होतं कॉकरोच आलं होतं. म्हणण्यापेक्षा आयुष आहे त्याने बॅगेतच भरून आणलं होतं असं सगळं मुलं सांगतात. आणि मग तो काढता काढता खूप नाकेमूर झाले होते पण निघाला. त्याच्यामुळे सगळे शांत झाले. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. डेली ब्लॉग पाहणार आहोत आपण. क्लास कसं तिला विचारा किती वर्ष झालं? बघा आजची तारीख पण 14 आहे आणि तिला वर्ष पण 14 झालं. बरोबर ना? तेव्हा तुला समजेल कसं आग लागते. काय वाजवलं होतं? रॉकेट. मम्मी वाजवेल मग काय करशील? नाही टीचर अशी आता जर बॉटल मध्ये आग लावला असं उडतो आणि असं 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 करून खाली फटकर उडतो. काय उडतं? काय उडतं? रॉकेट. रॉकेट बघितलं का तू? मी आमच्या घराजवळ ना आता पेपर झाले दीदी, शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे ग आणि क्लासमध्ये पण होणार आहे. तर चित्र शिकव ना, कसं काढलं पाहिजे. म्हणून मी त्यांना एक ब्लॅकबोर्डवर चित्र काढून दिलं आणि ते त्यांनी पाहून काढण्याचा प्रयत्न केला मुलांनी. छान छान जसं जमल तसं रंग भरत छान त्याला सुरेख बनवण्याचा प्रयत्न केला. कसं आहे चित्र हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि छोट्या मुलांचे छोटे हात, छोटे चिमुकले छोटे छोटे आणि त्याहून सुंदर अजून तुम्ही पुढे पहा की किती छान चित्र काढलं. आणि ते कोणी तर नयनने, कारण तो आहे फर्स्टला आणि त्याच्या चित्राची काढण्याची पद्धत ही अनोळखी होती. कारण तो छोटा, किती म्हटलं तरी त्याला जसं जमल तसं रेखाटलं. हातांनी छोट्या बोटांनी आलेल्या खुणा खूप छान दिसायला लागल्या आणि खूप आम्ही हसलो कारण ते चित्रच तसं होतं. पण ठीक आहे, प्रयत्न होता, चांगला होता. अजून छान काढेल तो. आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही असे चित्र काढलेत का लहानपणी तेही सांगा. आणि नंतर वाढदिवसाची सुरुवात झाली म्हणजे तिचे फ्रेंड्स आले. लावण्याचा बड्डे होता, मग तिचे फ्रेंड्स आले. मग त्याच्यासाठी तयारी करायला घेतली. मग तो क्लासचा बोर्ड होता त्याच्यावरच केलं आणि नंतर ते साफसफाई वगैरे करायला लागले. कारण जिच्या बड्डे तिला तेवढी उत्सुकता होती तर ती स्वतःहूनच मदत करायला आली होती. मग ते झालं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण बड्डे पाहू शकता. कसं झाला तेही सांगा.